शहरात आल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल होतो आणि जी खेड्यांमध्ये राहणारे आहेत किंवा शिक्षणासाठी नोकरीसाठी जेव्हा खेड्यात राहणारी लोक शहरात येतात तेव्हा कोणत्या प्रकारचे बदल होतात आणि मग त्याच्यातून एकतर तुमचं जे आयुष्य आहे हे शिखरावरती पोचू शकतं किंवा तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात किंवा वाईट गोष्टी घडू शकतात. म्हणजे ह्या दोन्ही मधला फरक आहे की गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात असल्यामुळं जेव्हा खेड्यातले विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांमध्ये येतात आणि तेव्हा त्यांच्यामध्ये काय बदल होतात किंवा ते कशा प्रकारे संघर्ष करतात आणि त्याचबरोबर त्यांना त्या शहरी वातावरणात जेव्हा ॲडजस्ट व्हायचं असतं किंवा शहरी वातावरणाबरोबर त्यांना समायोजन करायचं असतं तेव्हा कुठल्या अडचणी येतात की बऱ्याच वेळेला आपण बघतो की खेड्यातलं आयुष्य जे आहे आणि शहरातलं आयुष्य जे आहे, खेड्यामध्ये शांतता आहे किंवा एक पीसफुल लाईफ आहे, पण शहरांमध्ये आपण आल्यानंतर एकदम फास्ट किंवा गती आपल्या आयुष्याला थोड्याफार प्रमाणात प्राप्त होत असते. आणि माणूस शहरांमध्ये का येतो तर चांगले अपॉर्च्युनिटी आहे, एज्युकेशन आहे, चांगलं हेल्थ केअर मिळतं, एंटरटेनमेंट फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल होतात. पण शहरही क्राऊडेड आहेत. पब्लिक प्लेसेस असतील, छोटी छोटी घरं असतील आणि सगळीकडे जिकडे पाहाल तिकडे आपल्याला लोकसंख्या दिसते किंवा लोकांची संख्या दिसते. पण खेडेगावामध्ये तसं शांत वातावरण असतं, लोकसंख्या कमी असते, घरं मोठी असतात, आजूबाजूला निसर्ग मोठ्या प्रमाणात असतो आणि एकूण समाधान, वृत्ती, शांतता आणि एक जगण्याचा आनंद आपल्याला तिथे पाहायला मिळतो. पण जेव्हा तुम्ही शहरांमध्ये येता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारचे आयुष्य दिसायला लागतात. मग याच्यामध्ये अनेक उत्पन्नातील गट दिसायला लागतात की मग कोणी अतिश्रीमंत आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी मध्यम श्रीमंत आहे, उच्च श्रीमंत आहे. मग असे गट जेव्हा दिसतात आणि मग त्यानुसार मग तिथे एक कंपॅरिझन सुरू होतं की आपल्याकडं जे काही आहे आणि इतरांच्याकडं जे काही आहे आणि मग या कंपॅरिझनमधून कुठेतरी काहीतरी नसल्याची भावना निर्माण होते किंवा आपल्याला पण हे मिळायला पाहिजे अशी ग्रीड मनात निर्माण व्हायला लागते. आणि मग कुठेतरी तो शहरांमधून घेऊन आलेली हुशारी असेल, शांतता असेल, समाधान वृत्ती असेल, त्यामध्ये हळूहळू प्रमाणामध्ये ही ईर्ष्या, त्याचबरोबर स्पर्धा, जेलेसी ही निर्माण व्हायला लागते. आणि ही वेळीच ओळखता आली तर ठीक आहे, नाहीतर मग ह्या जाळ्यामध्ये आपण फसायला लागतो की आपल्याला हे छान छान कपडे घालायचे आहेत, आपल्या पण हातात पैसा असायला हवा, आपल्याला पण त्या सगळ्या सुविधा मिळायला हव्यात की ज्या पैशाच्या साह्यानं विकत घेता येतात. आणि मग या शर्यतीत ही जेव्हा खेड्यातनं आलेली ही जी विद्यार्थी आहेत किंवा ही जी नोकरीसाठी अनेक कारणांसाठी जी शहरात आलेली लोकसंख्या आहे ही धावायला लागते याच्यामध्ये. आणि मग कुठेतरी ती समाधान वृत्ती हरवल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे हा लोभ, हव्यास मनामध्ये निर्माण होत राहतो. आणि मग इथूनच इथिकली जास्त प्रमाणामध्ये संघर्ष त्यांचा सुरू होतो. मग हा संघर्ष स्टेबल होण्यासाठी असतो की आपण कुठेतरी या वातावरणामध्ये आपण स्थिर व्हावं किंवा या वातावरणामध्ये आपण कुठेतरी आपली जागा निर्माण करावी, अशा प्रकारचं असतं. आणि मग विद्यार्थ्यांमध्ये तर बघितलेलं आहे की खूप अनुकरण करतात विद्यार्थी, म्हणजे शहरातल्या मुलांसारखं राहण्याचे. ॲक्च्युली बऱ्याचदा असं होऊ शकतं की हे विद्यार्थी खेडेगावातून शहरांमध्ये आलेले असतात ते अतिशय हुशार असतात आणि पण जसजसं ते ह्या कंपॅरिझनच्या स्पर्धेमध्ये उतरतात कुठेतरी त्यांना कमीपणाची भावना निर्माण होते. ॲक्च्युली त्या वरच्या दिखाव्याला काहीच अर्थ नसतो, पण इतर मैत्रिणी मित्र हॉटेलमध्ये जात आहेत, रेस्टॉरंटमध्ये जात आहेत, ब्रेकफास्ट करत आहेत, चांगले कपडे घालत आहेत आणि तसं आपल्याला पण ते हवं, अशा प्रकारे ती वृत्ती निर्माण व्हायला लागते हळूहळू.
अलीकडे एक मूवी बघितला मी. त्या मूव्हीमध्ये हे दोन्ही लाईफमधला डिफरन्स दाखवलेला होता, की जेव्हा खेडेगावात राहणारी एक मुलगी शहरामध्ये येते आणि शहरामध्ये आल्यानंतर तिला ते अट्रॅक्शन असतं. मग कारमध्ये बसायचं अट्रॅक्शन असतं, विमानाच्या प्रवासाचं अट्रॅक्शन असतं, मग अगदी उंच टाचचं हिल्स घालण्याचं सुद्धा अट्रॅक्शन असतं, शॉर्ट ड्रेस घालण्याचं अट्रॅक्शन असतं. आणि ह्या अट्रॅक्शन साठी म्हणजे ट्राय करून बघायला काय हरकत आहे, म्हणून काही गोष्टींची सुरुवात केली जाते. आणि मग सिगारेट ओढायला काय हरकत आहे, किंवा एक बियर प्यायला काय हरकत आहे, अशी सुरुवात केली जाते. पण ही सुरुवात कुठे घेऊन जाते हे, आणि कुठे थांबायचं आहे. आणि दुसरं असं आहे की जेव्हा शहरांमध्ये आल्यानंतर ते जे फॅमिली प्रेशर आहे, म्हणजे काही विद्यार्थी नक्की निश्चित त्यांनी ते ज्या कारणांसाठी आलेले आहेत त्या कारणांवरती ते त्या शिक्षणावरती ते ठाम राहतात, आणि तशा प्रकारचं ते एज्युकेशन घेतात सुद्धा, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात सुद्धा. आणि अशी उदाहरणं आपल्याला फार रेअर पाहायला मिळतात. म्हणजे 100रातले 20 विद्यार्थी जर आपण असं म्हटलं तर ते त्यांच्या योग्य मार्गाने जातात, कारण कुठेतरी असं म्हणावं लागेल की त्यांच्या पालकांचं त्यांच्यावर असलेलं बारकाईनं लक्ष. आता इथे म्हणजे पालकांना जबाबदार धरायचं आहे काय, तर तो पालक त्यांची त्यांची भूमिका त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. पण इथे ज्यावेळेला मिळालेलं हे जे स्वातंत्र्य आहे, शहरांमध्ये आल्यानंतर मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे, आणि एकदा दोनदा ट्राय केल्यानंतर काय होतंय असं म्हणून अनेक साऱ्या ज्या गोष्टींची सुरुवात केली जाते. पण एक मानवी स्वभाव असा आहे की मानवी स्वभावाला एखाद्या गोष्टीची चटक लागल्यानंतर तो फार कमी लोक असतात की जे थांबतात, नाहीतर मग त्याच्यामध्ये वाहत जाणं हे स्वाभाविक आलंच. कारण कुठेतरी मनाची ठेवण, किंवा कुठेतरी ते संस्कारांचा भाग, कुठेतरी ती नीतिमत्ता, या गोष्टीची तिलांजली दिली जाते तिथे. आणि मग त्या ज्या समोर भुलणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, किंवा ज्या समोर दिसत आहेत गोष्टी ज्या आहेत, त्या दिखाव्याच्या मागे धावणं सुरू होतं. आणि कदाचित त्याचा काहीतरी वाईट अंत होऊ शकतो हे धावणाऱ्याला पण माहीत नसतं, कारण त्याच्याही आयुष्याची सुरुवात असते. बऱ्याच वेळेला एज खूप मॅटर करत असतं. बऱ्याच वेळेला एजनुसार येणारे हार्मोन्स असतात, त्याच्याशी आपल्याला फारसं डील करता येत नाही, पौगंड अवस्था असते. म्हणजे असे अनेक सारी कारणं त्या ठिकाणी निर्माण होत असतात, आणि जेणेकरून की याच्यातून काहीतरी वाईट घडेल असं कधीच बिलकुल वाटत नसतं, कोणालाही वाटत नसतं. फक्त ह्या गोष्टींची कुठेतरी सुरुवात होत असते, आणि नंतर जेव्हा सुरुवात, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा होत असतो. मग कुठेतरी अनुकरण हा एक भाग आहे, दुसरं वय असणारा हा एक भाग आहे, हार्मोन्सची डील व्यवस्थित न करता येणं हा एक भाग आहे. आणि या सगळ्याचा दुष्परिणाम असं होतं की आपलं लाईफ म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं लाईफ कुठेतरी अडचणीमध्ये, संकटामध्ये सापडत असतं. आता याच्यावरती काय उपाय आहे का? मग इथे एक उपाय असतो की बऱ्याच वेळेला एजनुसार जे आहे की मुलं असतील, मुली असतील, ती एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतात. आणि याच्यामध्ये संगत हा एक देखील महत्त्वाचा गोष्ट आहे की आपली संगत कोणाबरोबर आहे. बऱ्याच वेळेला की संगतीमुळे सुद्धा ह्या विद्यार्थी वाया जाण्याची भीती जास्त प्रमाणात असते. आणि मग अशा अनेक साऱ्या गोष्टी घडत असतात. आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये आम्ही हे अनुभवलेलं आहे की सुरुवातीच्या वर्षभरामध्ये ते विद्यार्थी इतकं सिन्सिअरली शिकणं असू दे, इतकं सिन्सिअरली त्या अभ्यास पूर्ण करणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असतात. जसजशी त्यांना 1-2 वर्ष शहरांमध्ये होतात, त्यावेळेला त्यांचं कुठंतरी त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असतं. आणि मग नको त्या गोष्टींच्या मागे लागून मग ते आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि संघर्ष, संकट निर्माण करत असतात. पण ते वयच एक असं असतं की ज्याच्यामध्ये फारशा या गोष्टींचा विचार केला जात नाही की काय त्रास होऊ शकेल याचा. पण मग कुठेतरी खूप मग एखादं मग पळून जाऊन लग्न करणं असू दे, ही सुद्धा असते की मी असं बऱ्याच वेळेला मी अशा केसेससुद्धा बघितलेल्या आहेत की फायनल एक्झाम आहे, आणि फायनल एक्झामच्या शेवटच्या पेपरच्या दिवशीसुद्धा काही जण पळून जाऊन लग्न करतात. मग ह्या सगळ्या गोष्टी हे बदल होत आहेत. आणि जेव्हा खेड्यातली मुलं शहरांमध्ये शिक्षणासाठी येत असतात, तेव्हा ते अनेकदृष्ट्या संघर्ष करत असतात. एकतर मानसिकदृष्ट्या संघर्ष करत असतात,
दुसरं असतं खाण्याच्या बाबतीमध्ये असू दे, पैसा असू दे, त्याचबरोबर आणखीन समाज असू दे तिथला, त्या समाजामध्ये ॲडजस्ट होणं असू दे, या सगळ्या संघर्षामध्ये कुठेतरी पळवाटा शोधल्या जातात आणि मग त्या पळवाटा चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्याचे त्रास मग कुटुंबाला सुद्धा भोगावे लागतात, त्या विद्यार्थ्याला सुद्धा भोगावे लागतात. पण याच्यावरती उपाय आहे का? तर याच्यावरती उपाय आहे की पॅरेंट्सचं लक्ष खूप असणं गरजेचं आहे. कारण आई वडील ही एक खूप महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावू शकतात. की आता याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा, किंवा जी परिस्थिती असते, जे आजूबाजूचं वातावरण असतं त्याच्यामध्ये तो विद्यार्थी घडत असतो. पण आईवडिलांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. जेव्हा विद्यार्थी अपडाऊन करत असतात तेव्हासुद्धा आईवडिलांची भूमिका महत्त्वाची असते, की आपल्या मुलामध्ये, आपल्या मुलीमध्ये काही बदल होत आहेत का ते ओळखणं, किंवा काही वेगळं वर्तन त्यांचं दिसतंय का हे देखील ओळखणं म्हणजे गरजेचं असतं. कारण याच्यातूनच कारण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना पुढच्या कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागू नये म्हणून त्यांना सांभाळणं ही खूप मोठी गरज असते आणि जबाबदारीसुद्धा असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.